मुलांनो, आपल्याला फळ्यावर कोणते चित्र दिसत आहे बरं? हत्तीमध्ये आपण काय काढलेलं आहे? आता ती अक्षर बघा, जरा निरीक्षण करा आणि मला सांगा की त्या अक्षरांपासून काय तयार होणार आहे? पण कोणते शब्द? प्राण्यांची नावे तयार होणार आहेत, बरोबर? पण ती प्राण्यांची नावे तयार करून तुम्ही मला आता फळ्यावर लिहून दाखवणार आहात. पहिले कोण लिहिणार? हात वर करा. चल विद्या, खडू घे. आता बघूया हा आपण किती शब्द तयार करू शकतो. हा, लिही. 1 नंबर टाकायचं आणि लिहायचं. कोणता शब्द तयार झाला? आता दुसरा शब्द कोण तयार करणार? समीक्षा. चल, 2 आकडा टाकायचा आणि मग तयार करायचा शब्द. काय लिहिते बघा समीक्षा. कोणता शब्द लिहिला? मोठ्या अक्षरात लिहायचं, वाचता आलं पाहिजे. कोणता शब्द लिहिलाय तिने? जिराफ. बरोबर. आता तिसरं कोण लिहिणार? चल प्रांजली. अक्षर थोडं मोठं काढायचं. बघूया प्रांजली कोणत्या प्राण्याचं नाव लिहितीये. कोणता प्राणी आहे? सिंह. पण अनुस्वार कुठे दिलाय बघा प्रांजलीने? स ला चिटकून पाहिजे होता की नाही? ह वरती झाला तो. पुसतो अनुस्वार आणि स च्या शेजारी लिही, कारण त्याचा उच्चार बदलतो. बरोबर आहे की नाही? अनुस्वार आपण चुकीच्या ठिकाणी दिला की त्याचा उच्चार सुद्धा बदलतो. आता चौथा शब्द, चौथं प्राण्याचं नाव कोण लिहिणार? चल जान्हवी. लेखन करताना आपण लेखनाचे नियम लक्षात ठेवले पाहिजे. कोणता लिहिला रे प्राणी? बरोबर. छान. बस. आता कोण लिहितं पुढे? चल भाग्यश्री. कोणता प्राणी लिहिलाय रे? उंट असतं का? मग बरोबर काय काय येणार तिकडे? मग ठ कसं काय लिहिलं तू? बघ ना, ट आहे ना. निरीक्षण शक्ती वाढवायची आहे, म्हणूनच तुम्हाला हे चित्र दिलं मी आज. ठ पुसायचं आणि ट लिहायचं. उंट हा शब्द बरोबर आहे का? उंट. बरोबर उच्चार काय आहे? आणि जसं आपण बोलतो तसंच आपण लिहिलं सुद्धा पाहिजे. बघा, परत चुकलं. कोण करतं बरं दुरुस्त ते? चल आविष्कार, तूच करते, कर. गोंधळून जायचं नाही. आता बरोबर आलं. ओके. आता पुढचं कोण करतं? चल आविष्कार. बघा, छोटासा खेळ आहे, पण त्याच्यातून आपल्या लेखनातल्या चुका सुधारणार आहेत. अक्षर थोडं मोठं काढा, दिसलं पाहिजे सगळ्यांना, आणि अनुस्वार सुद्धा दिसलं पाहिजे बरं का. हा, कोणता प्राणी लिहिला रे? पण अनुस्वार खूपच छोटा काढला, पण बरोबर. ठीक आहे. आता पुढचा शब्द कोण लिहितं? चल समीक्षा. बाकी दुसरे मुलं नाही आहेत का?
कोणता प्राणी लिहिला? बरोबर, छान. चल यश, पुढचा लिही. घे खडू. सगळ्यांना आलं पाहिजे बरं का, आणि याच्यापासून वाक्य सुद्धा तयार करता आली पाहिजेत. काय लिहिलं बघा यशने? बरोबर आहे का रे ते? काय चुकलं बरं? वाघ असतं का? आपण वाघ म्हणतो का? मग काय म्हणतो? मग काय लिहिलं पाहिजे त्यानं? ग पुसायचं आणि तिथे घ लिहायचं. आपल्या ज्या चुका होतात की नाही लेखनामध्ये, त्या फक्त आपल्या चुकीच्या उच्चारांमुळे होत असतात. म्हणून बोलताना नेहमी स्वच्छ बोलायचं, प्रमाण भाषेत बोलायचा प्रयत्न करायचा. तर बघा, आता काही शब्द आपण लिहून घेतलेले आहेत, प्राण्यांची नावे लिहिलेली आहेत. अजूनही काही प्राण्यांची नावे यापासून तयार होतात. आता अजून कुठली नावे तुम्हाला सुचत असतील तर मला सांगा. आता शाब्दिक आजचा खेळ जो आहे तो तुम्हाला आवडला का रे मुलांनो? छान.